नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एखादी ह्यूमन फिगर, एखादी मानवाकृती कशी काढायची तर हे शिकणार आहोत। परीक्षेला आपल्याला जेव्हा हा विषय येतो त्यावेळेस काम करत असताना प्रश्न पडतो की नक्की मी कुठून सुरुवात करू, कशा पद्धतीने एखादी फिगर ड्रॉ करू। तर आपण आज सगळं हे सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। सगळ्यात आधी या पद्धतीने पेन्सिल अतिशय छान शार्प करून घ्या, व्यवस्थित अशी। आता आपण कामाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला इथे या पद्धतीने ओव्हल शेप काढायचा आहे। ओव्हल शेप हा व्यवस्थित काढल्यानंतर एक उभी रेषा तुम्ही इथे देऊ शकता। आपण उभ्या आकारामध्ये एक मुलगा काढत आहोत। त्यानंतर इथे त्याच्या मानेचा भाग काढलेला आहे पहा। या पद्धतीने एक तुम्ही बॉक्स करून घ्या जो या ओव्हल शेपपेक्षा, आपण जो ओव्हल शेपचा आकार काढलेला आहे तो या ओव्हल शेपच्या आकारापेक्षा थोडासा मोठा बाहेर आलेला असावा। इथे एवढं अंतर असणं अपेक्षित आहे। या पद्धतीने मध्यभागी एक उभी रेषा काढल्यानंतर हा बॉक्स तयार करायचा आहे। बॉक्सच्या दोन्ही बाजू या सारख्या आहेत पहा। दोन्हीकडे जे रेषेचं अंतर घेतलेलं आहे ते पण इथे सारखं आहे। पुन्हा एक बॉक्स केलेला आहे आपण आणि अजून एक बॉक्स करायचा आहे। या पद्धतीने असे एकूण 3 बॉक्स केलेले आहेत। सर्वप्रथम आपण इथे चेहऱ्यापासून सुरुवात करूया। या भागापासून इथे थोड्या अंतरावर एक अशी रेषा टाका। रेषा ही घेतल्यानंतर एक उभी रेषा काढायची आहे आणि ओठांच्या जागा फिक्स करायच्या आहे। त्यानंतर इथे आपण आता आयब्रो करूया। आयब्रो या त्या रेषेच्या वर ही आली पाहिजे। या पद्धतीने रेषेच्या खाली आईज जे आहे ते काढूया। तुम्ही पाहू शकता इथे या पद्धतीने लाईन करून घेतलेली आहे। नाकासाठी फक्त अशी रेषा दिली तरी चालेल। त्यानंतर आपण ओठांची रेषा फिक्स करूया। थोडं इथे याला डार्क करायचं। कलरिंग मध्ये पण ते कसं करायचं ते शिकवलं जाईल तुम्हाला। यानंतर कान काढूया। या पद्धतीने इतकं झाल्यानंतर केसांचा आकार काढूया। आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने तुम्हाला इथे वरच्या बाजूने खाली येणारा आणि वरच्या बाजूने खाली येणारी रेषा काढायची आहे। ही अशी रेषा काढून झाल्यानंतर डिटेलिंग करायचं आहे त्याच्यामध्ये। या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये डिटेलिंग केलेलं आहे। मानेचा भाग इथे तयार झालेला आहे। चेहऱ्याला तुम्हाला इथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। यानंतर मानेचा भाग केलेला आहे। कॉलर काढूया मुलाची। या पद्धतीने कॉलर काढायची आहे। इथे तिरपी रेषा द्यायची आहे जी सरळ होती मगाशी। एक रेषा आपण अशी खाली नेलेली आहे, ही पण खालच्या दिशेला जाणारी रेषा आहे। जवळपास सारखं अंतर दोन्ही बाजूला घ्यायचं आहे। हे जेवढं अंतर असेल तेवढ्याच अंतरावर इथे एक रेषा टाकायची आहे। इथे पण रेषा काढायची आहे आणि खाली एक रेषा न्यायची आहे या दिशेला जी कमी होत जाणारी असेल। इथे आपण हात काढूया। हात आपण सध्या बेसिक मध्ये शिकत आहोत, त्यानंतर डिटेल स्टडी तुम्हाला शिकवला जाईल। या मुलाच्या हातामध्ये मी इथे एक वॉच दाखवते। आपण त्याच्या स्लीव्ज दाखवूया। इथे बघा, इथे शर्ट आहे। शर्ट ला अशा लाईन्स दाखवलेल्या आहेत। हे सर्व कलरिंग मध्ये नंतर करता येतं। पॉकेट दाखवूया। या पद्धतीने इथे त्याचा बेल्ट टाकूया। जो बेल्ट आहे तो कमी आहे ह्याच्यापेक्षा, त्या पद्धतीने दाखवले। एक रेषा काढा इथे। त्यानंतर या ठिकाणी बाहेरून येणारी लाईन
आणि इथपर्यंत त्याची आपण पॅन्ट दाखवतोय, हाफ पॅन्ट. हाफ पॅन्ट घातलेला मुलगा आपण इथे दाखवत आहोत. दोन्ही बाजूला इथे तिरप्या रेषा द्यायच्या. त्यानंतर मांडीचा भाग जो आहे तो दाखवला आहे आणि यानंतर मांडीचा भाग झाल्यानंतर पायाचा भाग दाखवायचा आहे. इथे मध्यभागी रेषा काढून घेतल्यामुळे हे एका सरळ रेषेमध्ये जातं आणि त्याच पद्धतीने काम करायचं आपल्याला. इथे सॉक्स दाखवूया मुलाचे. मुलाने घातलेले जे सॉक्स आहेत तर ते आपण इथे दाखवू शकतो या पद्धतीने. आणि शूज. सध्या हे सर्व बेसिकमध्ये आहे. नुसती एवढी जरी फिगर तुम्हाला काढायला सध्या जमली, त्यानंतर ह्यातही बऱ्याच गोष्टी असतात, खूप सारे बारकावे असतात. जसं उदाहरणार्थ इथे गुडघा व्यवस्थित दिसेल असा काढता आला पाहिजे, किंवा मग इथे जो हात आहे तर तो हाताचा इथला जो पोर्शन असतो जसा असतो तसा तो दाखवता आला पाहिजे. हाताची ही लाईन अशी वर गेली पाहिजे. हे इरेज करावं. नंतर नको असलेल्या बऱ्याचशा लाईन्स असतात ह्यामध्ये, त्यांना इथे इरेज करावं लागेल. या पद्धतीने सध्या वन साइड मुलाच्या आधी आपण असा समोरून पाहणारा मुलगा आपण इथे काढलेला आहे. यानंतर बाजूने म्हणजेच वन साइड असा मुलगा पण काढता आला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला इथे एक असा ओव्हल शेप काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा तसंच एक अशी उभी रेषा टाकायची आहे. जशी इथे मानेचा भाग इथे सोडलेला आहे तसाच इथेही सोडायचा आहे. फक्त मानेच्या रेषेच्या तुम्ही लक्षात आलं असेल की मध्यभागी जी रेषा गेली त्याच्या दोन्ही बाजूला इथे सारखं माप आहे. इथे जी मध्यभागी रेषा चालली आहे तिथून मागच्या बाजूला इथे माप घ्यायचं आहे. त्यानंतर तिरपी रेषा इथे आपल्याला करावी लागेल. तुमच्या लक्षात येत असेल की या पद्धतीने एक आपल्याला बॉक्स इथे काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा तसंच की मगाशी आपण जसं केलं तसं 3 बॉक्समध्ये हे काम करायचं आहे. पहा, या पद्धतीने 3 बॉक्स काढून घ्या. सगळ्यात आधी मुलाचा साइड फेस जो आहे तो आपण काढूया. या ठिकाणी साइड फेस, इथे केस जे आहे ते मागच्या बाजूने दिसणार आहे. या पद्धतीने जशी ही लाईन केली होती तशीच आपण इथे लाईन करत आहोत. जेवढं हे अंतर असेल तेवढ्याच अंतरावर इथे रेषा दिली आणि हात काढलेला आहे. स्लीव्ज दाखवूया या मुलाची. हे मधली जी रेषा काढलेली आहे आणि साइड फेस असल्यामुळे, साइड अँगलने मुलगा असल्यामुळे इकडचा पोर्शन जास्त दिसेल आणि त्या मानाने इकडचा कमी दिसणार आहे. ही रेषा ज्या पद्धतीने या बाजूला तिरपी गेलेली आहे तशीच एक रेषा या बाजूला तिरपी काढा. या रेषेसारखं हिला या बाजूला तुम्हाला आणायचं आहे थोडंसं. त्यानंतर इथे त्याचा टी शर्ट जो आहे तो काढलेला आहे. हा जसा हात आहे तसाच हात याच रेषेतून पुढे आणायचा आहे. जेवढं माप असेल स्लीव्हचं तेवढं आपण माप इथे काढलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच्या हाताच्या हालचाली दाखवलेल्या आहे. ज्या पद्धतीने इथे जास्त माप आहे टी शर्टचं तसंच इथे पॅन्टचं पण जास्त माप येणार आहे. इथे जशी तिरपी रेषा गेली आहे तशी तिरपी रेषा इथे काढून घ्या आणि इथे त्या मुलाची जी हाफ पॅन्ट आहे ती आपण काढलेली आहे. ही त्या साईडचा पाय असल्यामुळे इथलं जे अंतर आहे ते कमी असेल, पण त्या मानाने इकडचं अंतर जास्त असणार आहे. इथे त्याचं पॉकेट काढलेलं आहे. ठीक आहे. पॅन्टचा खिसा, त्याच्यानंतर पाय, ते पण साइड अँगलने कसे दिसतात तर त्या पद्धतीने दाखवलेले आहे.
इथेही त्याच पद्धतीने आपण पाय दाखवलेले आहे पहा. साईड अँगलने पाय कसे दिसतात आपण त्या पद्धतीने दाखवलेले आहे. पुन्हा एकदा सॉक्स दाखवलेले आहे पहा. आणि त्यानंतर शूज सुद्धा साईड अँगलने कसे दिसतात हे सर्व आपण बेसिकमध्ये शिकत आहोत. इथे अनेक हालचाली काढाव्या लागतात. जसं आता हा मुलगा एका साध्या पोझिशनमध्ये उभा आहे. इथे या मुलाने मात्र हात थोडासा तिरपा केलेला आहे. जर आपण या पद्धतीने काम केलं की ज्यामध्ये बऱ्याचशा अशा ॲक्शन असतात, जर त्या खऱ्या खऱ्या दाखवता आल्या चित्रामध्ये तर पाहणाऱ्याला ते चित्र भयंकर आवडतं. आणि मुळातच इथे तुम्हाला जो अभ्यास आहे स्मरणचित्रासाठी, तो अभ्यास ज्या गोष्टी दिसतात त्या गोष्टी दाखवता आल्या पाहिजे ह्याचाच आहे. त्यामुळे जर हाताच्या हालचाली तुम्ही जर दाखवू शकलात व्यवस्थित पद्धतीने, हात पाय सर्व हालचाली जर तुम्ही दाखवू शकलात व्यवस्थित पद्धतीने, तर त्याने काय होतं, तुमचे जे मार्क असतात ते अतिशय व्यवस्थित येतात. रिअलिस्टिक काढता येतं आपल्याला चित्र. इथे आपण तसंच काढत आहोत रिअलिस्टिक. या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हा मुलगा वरच्या दिशेला काहीतरी गोष्ट आहे हे सांगत आहे. त्यासाठी त्याचा हात असा वरच्या दिशेला आपण दाखवलेला आहे पहा. हाताच्या फक्त हालचाली इथे बदलल्यामुळे खूप मोठा फरक इथे पडत असतो, किंवा या मुलाला तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर हे आपल्याला इथे दिसून येतंय. या पद्धतीने आपण काढलेलं आहे पहा. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा ही तिरपी रेषा जी आहे ती लक्षात ठेवायची. या साईडला ती तिरपी रेषा काढली आहे. इथे आपण करत आहोत ते म्हणजे फुल पॅन्टमध्ये मुलगा काढतोय. या ठिकाणी मुलाचा पाय हलकासा तिरपा दाखवलेला आहे पहा. आणि तो चालत येताना दाखवतोय. चालत येण्याची पोझिशन जी असते एखाद्या व्यक्तीची, तर त्या पद्धतीने आपण इथे काम करत आहोत. तुमच्या हे लक्षात येईल. या ठिकाणी आपण अनेक पद्धतीने काम करू शकतो. ज्या पद्धतीने मी आता इकडे एक आधी पाय दाखवला त्या पद्धतीने आपण इथे दाखवू शकतो. याच पायाला पुढे या साईडला नेऊ शकतो, किंवा याच इथल्याच पायाला इथे मागच्या बाजूला पण नेऊ शकतो. असेही पाय आपण इथे दाखवू शकतो. अशा अनेक गोष्टी एका चित्रातून करून पाहिल्या की तुम्हाला वेगवेगळे ॲक्शन समजतात. आणि त्यासाठी फक्त त्या पद्धतीने काम करून पाहावं लागतं. तुम्ही जर या पद्धतीने सराव केला तर तुम्हाला स्मरणचित्रामध्ये कुठलाही विषय असो, प्रत्येक विषयामध्ये मानवाकृती असतात आणि त्यांच्या हालचाली पण जवळपास सारख्या असतात. जसं उदाहरणार्थ वृक्षारोपण करताना खाली एखादी व्यक्ती बसलेली आहे, रांगोळी काढताना व्यक्ती बसलेली आहे. इथे एकसारखीच पोझिशन आहे, फक्त हातामध्ये असणाऱ्या वस्तू इथे वेगळ्या असतात. त्यामुळे किंवा थोड्या फार प्रमाणात तिथे ॲक्शनही वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त आधी सुरुवातीला बसलेली एखादी व्यक्ती, उभी असलेली, पळणारी, किंवा झोपलेली व्यक्ती, किंवा गुडघ्यावर बसलेली व्यक्ती, खुर्चीत बसलेली व्यक्ती, एखाद्या झाडाच्या खाली बसलेली व्यक्ती, तर ह्यांचा तुम्हाला फक्त सराव करता आला तर तुम्हाला कुठलाही विषय येऊ परीक्षेला तुम्हाला तो अगदी सोपा जातो. मुलांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, इतरांनाही व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.